श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला क वरून अ दर्जा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा रुग्णालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। सोलापूरसह परिसरातील जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा क वरून अ दर्जा प्राप्त झाला आहे। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला यापूर्वी क दर्जा होता। परिणामी या रुग्णालयात अनेक महत्त्वाच्या आजारांवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करणं अशक्य होत होतं। याबाबत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात अधिक आजारांवर शासकीय योजनेतून उपचार मिळावेत अशी मागणी हॉस्पिटलचं संचालक मंडळ आणि नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केली होती। यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत भेट घेऊन मागणी केली होती। यावेळी फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना मागणीची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं होतं। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम, श्रीधर बोल्ली, विनायक कोंड्याल, मल्लिकार्जुन सरगम, गुरुशांत धुत्तरगावकर यांना सोबत घेऊन वरळीतील जीवनदायी भवन इथं आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला। परिणामी महाराष्ट्र शासनानं श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचा दर्जा क वरून अ केला। दरम्यान मार्कंडेय रुग्णालयाच्या संचालक मंडळानं अ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार केला। यावेळी मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम, विनायक कोंड्याल, रमेश विडप, श्रीधर बोल्ली, सुधाकर गुंडेली, स्वामी आकेन यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। सोलापूरचे सुपुत्र असलेले डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचंही या कामी विशेष सहकार्य लाभलं। याचा सर्वसामान्य रुग्णांना लाभ होईल असं आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय हे सोलापूर शहरातील सहकार क्षेत्रातलं मोठं हॉस्पिटल आहे। जवळपास 300हून अधिक बेड्स असलेलं हॉस्पिटलमध्ये मागच्या 4-5 वर्षापासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं सुविधा बंद होत्या। त्यामुळे गरिबांच्या विशेषतः श्रमिक वर्गाच्या गैरसोय होत होती आणि त्या ठिकाणी हा उपचार सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो। हॉस्पिटलच्या संचालक मंडळाने विनंती केली होती की सी ग्रेड म्हणजे क दर्जा असल्यामुळे ते दर त्यांना परवडणारे नसल्यामुळे डॉक्टरांच्या विनंतीवरून ती सोय हॉस्पिटलने बंद केली होती। मी आमदार होण्यापूर्वी सागर बंगल्यावरती जी बैठक झाली होती त्यात फडणवीस साहेबांना विनंती केली आणि वस्तुस्थिती सांगितल्यानंतर ते शब्द दिले होते की ए ग्रेडचं करून देतो आणि आमदार झाल्यानंतर त्याचा फॉलोअप केला। सोलापूरचे सुपुत्र असलेले ओमप्रकाश शेटे सरांनी सुद्धा यासाठी आपल्याला मदत केली। वरळी येथे जीवनदायी भवनला बैठक झाल्यानंतर त्या हॉस्पिटलला क वर्गातनं अ वर्ग मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। त्या संदर्भातली मान्यता मिळाली। आता यातनं हॉस्पिटलला अ दर्जाचे रेट्स त्या उपचाराचे मिळणार असल्यामुळं त्या हॉस्पिटल प्रशासनाने सर्वच आजारावरती उपचार करण्याचा निर्णय घेतल्यामुळं शहरासह शहराच्या बाजूच्या इतर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा या योजनेचा आता लाभ मिळणार आहे।